नागपूरमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई। चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी केवळ अटकच नाही केली तर संपूर्ण रॅकेटच उघड केलंय। मेडिकल कॉलेजमधून गायब झालेल्या कॉपर पाईपच्या चोरीचा पर्दाफाश आणि आरोपीच्या गुन्हेगारीचा धक्कादायक इतिहास सोबत। नागपूर शहरातील अजनी परिसरात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधून वारंवार कॉपर पाईप चोरी होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या। या प्रकारामुळे प्रशासनही सतर्क झालं होतं। पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला आणि अखेर आरोपीला रंगेहात पकडलं। तपासात समोर आलं की आरोपी मेडिकल कॉलेज परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हालचाल लक्षात ठेवून संधी साधत होता आणि रात्रीच्या अंधारात कॉपर पाईप चोरी करीत होता। पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 65 मीटर लांबीचे कॉपर पाईप जप्त केलेत। या पाईपची बाजारातील किंमत हजारो रुपयात असल्याचं समोर आलंय। त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत। पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या चोरीमागे अजून कुणाचा हात आहे का याचाही शोध सुरू आहे। कॉपर पाईप चोरीचा हा मोठा रॅकेट उघडकीस आल्यानंतर नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठं नुकसान टळलं असलं तरी अशा गुन्हेगारीला आळा कधी बसणार, आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश होणार का,